आज आपण 100 वर्ष जुना वाळवणीचा पदार्थ करणार आहोत। ही रेसिपी माझ्या आजीची आहे। खूप जुना पदार्थ आहे। तुम्ही असे कुळथाचे सांडगे कधी बनवले आहेत का किंवा कधी पाहिले आहेत का तर कमेंट करून सांगा। चांगले खणखणीत असे वाळवले ना तर वर्षभर टिकतात आणि पौष्टिक पण आहेत। हा कोकणातील पारंपरिक पदार्थ आहे पण विस्मरणात गेलेला आहे। तोच आज आपण पदार्थ करणार आहोत। हे सांडगे कसे बनवायचे ते पाहणार आहोत। तुम्ही जर असे सांडगे बनवत असाल तर नक्की कमेंट करून सांगा कसे बनवता ते। हे कुळथाचे सांडगे आवडले तर लाईक करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा। हे सांडगे कसे खायचे ते मी पुढे सांगणार आहे। त्याच्यासाठी मी इथे पाव किलो कुळीथ घेतलेले आहेत। काही जण याला उलगे पण बोलतात। तुम्ही काय बोलताना ते कमेंट करून सांगा। त्यांना स्वच्छ असे आपल्याला साफ करून घ्यायचे आहे। त्याच्यामध्ये दगड काय असेल काठी बिटी ती काढून टाकायची आणि यांना स्वच्छ धुवून 10 ते 12 तास भिजवून घ्यायचे आहेत। रात्रभर भिजवून घेतलेले हे कुळीथ आहे। दुसऱ्या दिवशी सकाळी त्यांना चांगले चोळून धुवायचे म्हणजे थोडासा त्याच्यावरती हा लालसर कलर आहे ना तो निघून जातो। नाही तर मग सांडगे ना असे थोडे काळपट होतात। म्हणून स्वच्छ असे धुवून घ्यायचे आहेत। चांगले चोळून 5 ते 6 वेळा ह्यांना धुवून घ्यायचे आणि मिक्सरला ह्यांना थोडे थोडे घालून आपल्याला वाटून घ्यायचे आहेत। पण वाटताना आपल्याला ह्याच्यामध्ये पाणी घालायचं नाही। थोडे थोडे करून मिक्सरच्या भांड्यामध्ये हे कुळीथ आहे ते वाटून घेतलेले आहेत। वाटताना एकदम बारीक असे करायचे नाहीत आणि एकदम जाडसर पण ठेवायचे नाहीत, पण थोडेसे रवाळ असे ठेवायचे। ते हे वाटलेले आपले पीठ आहे त्याच्यामध्ये 1 चमचा हळद, 2 चमचे घरचा लाल मसाला, एकदम छोटा 1 चमचा जिरे पावडर, 1 चमचा आपला घरचा गरम मसाला आणि 1 चमचा धना पावडर, आलं लसूण मिरचीचा 1 चमचा ठेचा घालायचा। हा मोठा चमचा घालायचा आहे। चवीप्रमाणे मीठ घालायचं। जास्त खारट करायचे नाहीत कारण वाळवल्याच्या नंतर ना तो पदार्थ खारट होतो, म्हणून मीठ आहे ते बेताचंच घालायचं। आणि सर्व मिश्रणाला हे आपले मसाले टाकलेले लागेपर्यंत मिक्स करून घ्यायचं आहे आणि एक 5 मिनटं ठेवून द्यायचं आणि 5 मिनटानंतर आपल्याला सांडगे घालायचे। 5 मिनटं आपण झाकून ठेवले ना की सर्व मसाले घातलेले आहेत ना ते पिठामध्ये चांगले मुरतात आणि मग सांडग्यांना चांगली चव येते। असे थोडे थोडे घालायचे एकदम छोटे छोटे आणि लाईनीत घालायचे म्हणजे जास्तसे असे सांडगे आहेत ना ते एका भांड्यामध्ये राहतात। अशा पद्धतीने आपण सर्व सांडगे आहेत ते घालून घ्यायचे आहेत। हे कुळीथचे सांडगे आहेत ते मी घरी सुकवणार आहे। तुमच्याकडे जर ऊन असेल ना तर तुम्ही उन्हात सुकवले तरी चालेल। जर तुमच्या गॅलरीत ऊन येत असेल ना तर अशीच ताटं उचलायची आणि गॅलरीमध्ये ठेवायची। सांडगे चांगले सुकले तर वर्षभर चांगले टिकतात। जर सुकले नाहीत ना मग त्यांना बुरसा पकडते आणि ते खराब होतात। म्हणून त्यांना चांगले असे सुकवून घ्यायचे आहेत। एकदम खणखणीत असे सुकवायचे म्हणजे चांगले टिकतात। आणि आपल्याला वर्षभर साठवायचे असतील तर डबा आहे तो चांगला स्वच्छ घासायचा, चांगला सुकवायचा आणि नंतर त्याच्यामध्ये भरायचे म्हणजे ते सांडगे आहेत ना ते वर्षभर टिकतात। हे खायचे कसे तर तुम्ही हे सांडगे तळून पण पावसात खाऊ शकता किंवा तुम्ही ह्याची सुकी भाजी किंवा रस्सा भाजी पण करू शकता। आजचे सांडगे आवडले तर नक्की लाईक करा, कमेंट करा, तुमच्या मित्रमंडळींना शेअर करा। थँक्यू।